दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला युद्धाच्या झळा बसत आहेत. पॅकेज्ड दूध व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होतोय. आयात बंद असल्यामुळे प्लास्टिकचा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. आणि याचा आढावा घेत पुण्याच्या आंबेगावमधील व्यावसायिक संजय यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील दुग्ध पुरवठ्याचे बनवणारे जे काही पदार्थ आहेत किंवा दुग्ध पुरवठा आहे त्यासाठी लागणारे जे काही प्लॅस्टिक आहे जे काही पॅकिंग मधलं दूध जातं त्याच्यावरती सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या मंचर या ठिकाणी आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता. जे काय पॅकिंग मधनं दूध या ठिकाणी सध्या बनवण्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आलेलं पॅकिंग बद्दल दुधाच्या किमती या पुढच्या काळात मागणार आहे, कारण की जे काही पॅकिंग करण्यासाठी प्लॅस्टिक लागतं त्याच्या किमती महाग झालेल्या आहेत आणि हे प्लॅस्टिक आखाती देशात नाही तर प्रामुख्याने आणि त्याच्या आयातीवरती मोठा परिणाम झालेला आहे. तर भारतातले जे दुग्धजन्य पदार्थ भारतातनं निर्यात केले जातात त्याच्या निर्यातीवरती सुद्धा परिणाम झालेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी थोरात सर आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ही सर्व परिस्थिती आणि काय परिणाम झालेला आहे सध्या? खऱ्या अर्थानं रॉ मटेरियल आपण पॅक करण्यासाठी पॉलिथिन लागतं, ते तर येत नाहीच आहे. दुसरी सगळ्यात अडचण महत्वाची झाली कारण निर्यात बंद झालेली आहे. त्यामुळं अंतर्गत बाजारपेठेमध्ये जेवढा उठाव पाहिजे तेवढा माल उठाव नाहीये किंवा विक्री होत नाही तेवढी. त्यामुळं त्याचा साठा होत चाललेला आहे. साठा होत चालल्यामुळं खऱ्या अर्थानं दूध उद्योगामध्ये जे उद्योजक आहेत त्यांच्याकरता खेळतं भांडवल जे कमी पडायला लागलेलं आहे. तर मार्केटमध्ये माल गेला नाही तर त्याचं पैसे येत नाहीत. जे शेतकऱ्यांना पेमेंट देणं पर्यायानं मग थोडंसं लेट होणं हे सगळ्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. ते मार्जिन पण कमी झालं, मालाला उठाव पण नाही, निर्यात पण होत नाहीये. आयात होणारा जो माल लागतो त्याची आयात होत नाहीये. जो होतोय त्याला जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जे दूध आपण खरेदी करतो त्याच्या ट्रान्सपोर्टमध्ये वाढ झालेली आहे, दूध विकतो त्याच्या ट्रान्सपोर्टमध्ये वाढ झालेली आहे, पॅकिंगच्या मटेरियलमध्ये वाढ झालेली आहे. असं एकंदरीत पाहता दूध धंदा हा किंवा प्रत्येक धंदा हा अडचणीचाच झालेला आहे आता सध्या. महायुद्धाचा परिणाम हा खर्च दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असेल याच्या आयात निर्यातीवरती झाल्याने याचा मोठा फटका या पुढच्या काळात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना असेल किंवा जे काही डेअरी व्यावसायिक असेल त्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, मंचर, पुणे.